पतीने नांदण्यास येण्याची केस दाखल केली व पत्नीने घटस्फोटाची केस दाखल केली तर दोन्ही केसमध्ये काय निर्णय होऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया। पती आणि पत्नी यांच्यापैकी दोघेही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजेच एक जण नांदण्यास येण्याची व एक जण घटस्फोट मिळण्याची केस मान्य न्यायालयामध्ये दाखल करतो व ती केस जर वेगवेगळ्या कोर्टामध्ये असेल तसेही दोघांचे एकमेकांच्या विरुद्ध दाखल केलेल्या एका केसचा उल्लेख दुसऱ्या केसमध्ये केलेला नसेल तर दोन्ही केसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकाल होऊ शकतात। म्हणजेच दोन्ही अर्ज मंजूर होऊ शकतात, दोन्ही अर्ज नामंजूर होऊ शकतात किंवा दोन्हीपैकी एक अर्ज मंजूर किंवा नामंजूर होऊ शकतो। जर असे झाले तर त्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे तो व्यक्ती त्या निकालाची अंमलबजावणी करू शकतो। परंतु जर एखाद्याचा नांदण्याचा येण्याचा अर्ज व एकाचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर झाला तर गुंतागुंत वाढू शकते। ही गुंतागुंत टाळण्यासाठी जर अशा प्रकारचे दोन वेगवेगळे अर्ज दोघांनी दाखल केलेले असतील तर ते दोन्ही अर्ज एकाच न्यायालयामध्ये चालवण्याबाबत अर्ज दाखल करून आदेश घेऊन ते दोन्ही अर्ज एकत्रित चालवणे सोयीचे ठरते। म्हणजे दोन्ही अर्जावर एकत्रितपणे आदेश करणे माननीय न्यायालयाच्या सोयीचे होते। परंतु दोन वेगवेगळे केलेले अर्ज वेगवेगळ्या न्यायालयात असतील तर ते लपवून ठेवून स्वतंत्रपणे अर्ज चालवले तर दोन्ही अर्ज मंजूर झाले तर दोघांनाही त्या आदेशाचा फायदा होणार नाही, कारण दोघांच्याही विरुद्ध एक एक आदेश असणार आहे। म्हणून दोन्ही अर्ज एकत्रितपणे चालवा, त्यामध्ये जो न्याय निर्णय होईल तो बंधनकारक राहील आणि जर तो मान्य झाला नाही तर वरिष्ठ न्यायालयामध्ये दादही मागता येईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।